सुषमा अंधारेंचा नाशिक पोलीस अधीक्षकांना पत्र आहे। करात प्रकरणी चाकणकर आणि केसरकरांना सह आरोपी करा अशी पत्रातून मागणी करण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अपडेट? काही वेळापूर्वी सुषमा अंधारे या नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि सध्या त्यांच्याशी चर्चा त्यांची चालू आहे। पण सुषमा अंधारे यांनी या सगळ्या नाशिकच्या प्रकरणामध्ये नाशिकचे पोलीस अधीक्षक, नाशिकचे पोलीस आयुक्त आणि SIT प्रमुख आहेत यांना एक पत्र लिहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये या संपूर्ण खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांना सह आरोपी करा आणि त्यांना अटक करा अशा पद्धतीची मागणी आहे ती या पत्रातून केलेली आहे। आज आपण पाहतोय सुषमा अंधारे या नाशिक दौऱ्यावर आहेत आणि आता त्या संदीप कर्णिक जे नाशिकचे पोलीस आयुक्त आहेत यांच्यासोबत चर्चा करतायत आणि या संपूर्ण प्रकरणाची गंभीरपणे दखल घेऊन तातडीनं रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांना सह आरोपी करा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्यांना अटक करा अशा पद्धतीची मागणी त्यांनी या पत्रातून केलेली आहे। अगदी अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।